श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गणगणपतये नमः. तर येत्या 2 ऑगस्ट रोजी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. आता ही संकष्ट चतुर्थी आषाढ महिन्यामध्ये आलेली असल्यामुळे तिचे विशेष असे महत्त्व असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, तसेच कोणत्या चुका टाळायला हव्यात व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करावी, गणपती बाप्पांना नैवेद्य काय अर्पण करावा, त्यानंतर काही अशा खास गोष्टी ज्या की तुम्ही या चतुर्थीला अवश्य करायला हव्यात. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. 2 ऑगस्ट रोजी रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. ही आषाढ संकष्टी चतुर्थी असणार आहे. या एका दिवशी केलेल्या काही सोप्या उपायांनी आणि पूजेने बाप्पांची कृपा थेट तुमच्या घरावर कशी वर्षाव करेल, या दिवशी नेमकं काय करावं याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे अधिपती आणि संकटाचे निवारण करणारे दैवत मानले जाते. संकष्ट चतुर्थीचा दिवस हा बाप्पांच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. हे सर्वांनाच माहीत आहे. मग या दिवशी चंद्रोदयाची वेळ कोणती असणार आहे आणि संपूर्ण पूजाविधी काय असणार आहे. आता आषाढ संकष्टी चतुर्थी हा कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी रविवारी 2 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या चतुर्थीला गणादी संकष्टी असेही म्हणतात. संकष्टीचा उपवास हा चंद्रदर्शनानंतर पूर्ण होतो असे मानले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रोदयाची वेळ ही 2 ऑगस्ट रोजी रात्री 9:37 असणार आहे. या काळात आपण चंद्राला अर्घ्य अर्पण करू शकता आणि बाप्पाची आरती करूनच सोडू शकता. आता पाहूया या दिवशी नक्की काय करायचं. तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर दिवसाची सुरुवात करावी. सकाळी लवकर उठावं, स्वच्छ स्नान करून स्वच्छ अशी कपडे परिधान करावीत. देवघर स्वच्छ करावं, शुभ्र वस्त्रे परिधान करावी. पूजेसाठी लाल, पिवळे किंवा पांढरी रंगाची वस्त्रेसुद्धा परिधान करू शकता. हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्यावा. मूर्ती असेल तर मूर्तीला जलाभिषेक, दुधाभिषेक घालावा व व्यवस्थित पुसून घेऊन आपल्या जागेवर स्थापन करावे. गणपती बाप्पांना शेंदूर, अष्टगंध आणि अक्षदा व्हाव्यात. बाप्पाला 21 दुर्वा, 21 फुलं, लाल जास्वंदाची फुलं, मोदक, तिळाचे लाडू आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. मला दुर्वा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी भक्तिभावानं बाप्पांना 21 दुर्वा नक्की अर्पण कराव्या. संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून अत्यंत प्रसन्न मनाने पूजेला बसावं. बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला पाणी आणि दुधाने अभिषेक करावा. नंतर बाप्पाला लाल रंगाचे वस्त्र किंवा जानवं अर्पण करावं. नैवेद्यासाठी बाप्पाच्या आवडत्या 21 मोदकांचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण अर्पण करू शकता. सर्वात महत्त्वाचा उपाय या दिवशी आपण करू शकता तो 21 दुर्वाचा हा चमत्कारिक उपाय मानला गेलाय. तर तुम्हाला या संकष्टीला फक्त एकच महत्त्वाचा उपाय करायचा असेल तर तो म्हणजे 21 दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करावी. आता हा उपाय कसा करावा. तर 21 हिरव्यागार दुर्वा एकत्र बांधून ती जोडी बाप्पाच्या चरणी किंवा बाप्पाच्या मस्तकावर थेट व्हावी. प्रत्येक दुर्वा वाहताना मनात मोठ्याने ओम गणाधिपते नमः किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करावा. आता या उपायाचे फळ काय. तर शास्त्रानुसार संकष्टीच्या दिवशी अशा प्रकारे बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने स्वस्थ मनाला अथांग शांती मिळते. मानसिक ताणतणाव असेल तर तो दूर होतो आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामेसुद्धा वेगाने मार्गी लागू लागतात. मग तुमचं कोणतंही अडकलेलं काम असेल ना, तर तुम्ही संकष्ट चतुर्थीला हा उपाय करून पहा आणि आपले अनुभवसुद्धा नक्कीच आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. आता रात्री चंद्राला अर्घ्य द्यावं. तर हे अर्घ्य कसं द्यायचं. तर रात्री 9:37 चंद्रदर्शन होणार आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण करताना एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावं, थोडं दूध टाकावं, अक्षता टाकाव्या आणि फुले घालून चंद्राला अर्घ्य द्यावं. त्यानंतर बाप्पाची आरती करून नैवेद्य दाखवावा आणि सात्विक अन्नानंच उपवास सोडावा. आता चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर गणपती बाप्पाची भावपूर्ण आरती केली की बाप्पाला दाखवलेला प्रसाद ग्रहण करावा आणि जेवण करून आपण आपला उपवास सोडू शकता. त्याचबरोबर तुम्ही पूजेदरम्यान आणि दिवसभरात काही मंत्राचा जप करू शकता. जसे ओम गणगणपतये नमः मंत्राचा जप शक्य असल्यास 108 वेळा करावा. विशेष पुण्य लाभत असावं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला विशेष पुण्य लाभावं तर संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही वेळ भेटेल त्यावेळेला गणपती अथर्व शीर्ष यूट्यूबवर किंवा मग तुम्ही जर स्वतः वाचले तरी चालेल किंवा यूट्यूबवर लावून ऐकले तरीही चालू शकते.
परंतु या संपूर्ण चतुर्थीच्या दिवशी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केला असेल तर दिवसभर गणपती बाप्पांचे नाव तुमच्या मुखामध्ये येणे आवश्यक आहे. संपूर्ण दिवसभर कोणाविषयीही मनामध्ये राग बाळगू नये, कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नये, आपल्या हातून कोणाचेही मन दुखावले जाईल असे वर्तन आपण करू नये. या दिवशी शक्यतो मद्यपान, मांसाहार करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. घरामध्ये कोणीही मांसाहार करणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी जर मंदिरात जाणे शक्य असेल तर नक्की मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन करावे. त्यांना लाल फुले, त्यानंतर 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवावा. तर अशा प्रकारे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय करू शकता. गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर व्हावी यासाठी तुम्ही मंत्रांचा जाप करू शकता. तसेच या दिवशी तुम्हाला जे शक्य असेल त्या प्रकारे तुम्ही गरजू व्यक्तींना दान देखील करू शकता. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.